सोबत हिगलचे प्रॉपर जे नॉलेज होतं, गाईड होते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलं मंदिराची स्टोरी. ती ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळी समजवणार आहे. आणि सरांचं खूप खूप थँक्यू, धन्यवाद. गॉड ब्लेस यू. सूर्यदेव आपका परिवार का मंगल कुशल रखे. चांगला ट्रीट केलं, चांगलं त्याचं नॉलेज दिलं तर आम्हाला या सूर्य मंदिराची काय काय इतिहास आहे तो पूर्ण व्यवस्थित सांगितलं आम्हाला समजेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्री. आता आम्ही सगळे कोणार्क मंदिराच्या एरियामध्ये खूप भारी गर्दी तर खूपच होती. आज समुद्रात आम्ही एवढी मजा केली. मला वाटलं समुद्राच्या पाण्यात खेळल्यानंतर स्किन ब्लॅक होईल, डल पडेल, पण ते उलटं झालं. ते स्किन एवढी ब्राईट झाली माझी का मी असं चमकायला लागलो, सूर्यासारखं चमकायला लागलो मी. ही तर बघा, हिला तर मेकअप करायची गरज नाही, एवढी चमकू लागली. आमची खुशी बघा. मॉडल कोणार्क प्लस आर्क मिलकर नाव काय कोणार्क मंदिर निर्माण होने का पहिले कोणार्क हे नाव असं पडलं का भुवनेश्वरला लिंगराज मंदिर आणि जगन्नाथ स्वामी मंदिर आणि हे कोणार्क टेम्पल हे ट्रायंगल तयार झालं. ट्रायंगल तयार होऊन याचं नाव कोणार्क मंदिर पडलं. त्याची स्टोरी आता सर सांगतात. तो मंदिर निर्माण होने का पहले यहाँ की नदी थी. नदी का नाम था चंद्रभागा. चंद्रभागा महाराष्ट्र पंढरपुर चंद्रभागा है. चंद्रभागा ये पश्चिम का, ये पूर्व का है. ये पूर्व का. तो नदी का गर्भ ही मंदिर को निर्माण किया गया था 1250 की तक में. आज को 800 साल हो गए. आशिष सर आपल्या सोबत आहे आणि सूर्य मंदिराबद्दल खूप चांगली अजून माहिती देणार आहे ते आपल्याला. आणि मी आज सूर्यासारखा एकदम चमकू लागलो. थोडा आज तेज आहे माझ्या चेहऱ्यावर खूप आणि खूप मजा येणार आहे पुढे. स्टोरीची मला स्टोरी ऐकून ते इतका इंटरेस्ट यायला आता ते सूर्य मंदिराबद्दल फ्री होऊ लागली सगळ्यांची. चला 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 चलो चलो कोणार्क टेम्पल के लिए एंट्री. चलो चलो चला चला मम्मी चला पटापट चला. कोणार्क मंदिरमध्ये आल्यावर काय एंट्री भव्य देऊ बाप. सगळं असं प्राचीन एकदम. ते समोर बघा 2 स्तंभ, ते 2 वाघ शेर का मस्त बसलेले. काय डिझाईन बनवलं. उस समय तो आयरन फैक्ट्री नहीं था, इसलिए हैंडमेड है. हँडमेड आहे. और सीमेंट नहीं था पत्थर जॉइंट करने के लिए. हाँ तो एवरी स्टोन जॉइंट करता आयरन क्लिप. आयरन से जॉइन किया हुआ है. जैसा हम लोग पेपर कटने में छोटा पिन देगा ना, जैसा हमारे बड़ा बड़ा पिन बना के दोनों पत्थरों. बघूनच माझं अर्ध मन तृप्त झालं. काय जबरदस्त. आप लोगों को जितना मंदिर चलता है हमारा भारत में, तो सभी मंदिर का तरफ से दोनों शेर आपको वेलकम करते, स्वागत करते हैं. तो कुछ अलग ऐसा बना हुआ. सबसे नीचे देखिए मनुष्य है. मनुष्य तो हाथी कैच में रखा. ये हाथी कैच करा. ऐसा तीनों मूर्ति क्यों निर्माण किया गया? शेर लायन. तो इसका क्या रहस्य है? आइए धर्म के बारे में. तो आज सनातन धर्म था भारत में. तो सनातन धर्म का प्रतीक मान लीजिए मानव को नीचे रखा गया. और 261 BC में आया था बौद्ध धर्म अशोक का समय. तो बौद्ध धर्म का शुरू था हाथी. अभी चलता हमारा भारत में हिंदू धर्म. हिंदू में शुरू था शेर लायन. शेर नंबर 1. नंबर 2 पर आइए. शेर होता शक्ति का प्रतीक, स्ट्रेंथ, पावर, डिग्निटी. हाथी तो वेल्थ, मनी, प्रॉपर्टी, प्रॉस्पेरिटी. तो इतना सारा शक्तियाँ और धन संपद मूर्ति कोई. हाँ 108 टाइप. 108 टाइप का मूर्ति नृत्य का पोजीशन है.
म्हणजे 108 म्हणजे 108 मूर्त्या कोरलेल्या आहेत. ब्युटी क्वीन क्राउन मिलता है भाई, क्राउन। ये देखिए, देखो इसका माथा पर क्राउन लगा हुआ है, इसका मतलब टूट गया। तो ये मिडी में क्राउन लगा हुआ है, क्राउन तो लगा पहना क्या मिडी में, और ये साड़ी पहना हुआ। हा टेम्पल जसं समोर आल्यानंतर इतकं भव्य दिव्य वाटायला. काय मंदिर बनवलं आणि काय कारागिरी त्याची एकदम जबरदस्त. त्याला बघूनच असं वाटतं सूर्यदेवासाठी जे मंदिर बनवलं गेलं एकदम सुबक, एकदम म्हणजे असं जबरदस्त आहे बघा मंदिर. मला इथं खूप दिवसापासून यायचं होतं ह्या मंदिरात. आज भगवान जगन्नाथचं पण दर्शन झालं, कोणार्क सूर्य मंदिर पण बघण्यात आलं. मला खूप भारी वाटायला. सर आता गाईड करताय. अच्छा देखिए, आप लोग को जो चक्र बना हुआ ना, इसमें मेजर स्पोक होता है 8, बड़ा स्पोक। 8 स्पोक आहे. तो ये 8 पावर के लिए इंडिकेट करते हैं। 8 स्पोक आहे ते. 8 पॉवर इंडिकेट. 1.5 घंटा में घड़ी होता, 3 घंटा का प्रहर होता। 16 घड़ी मिलती 24 आवर, हां, और ये भी प्रहर मिलती 24 आवर। 24 आवर. तो ये जो चक्र बना हुआ एक स्पोक का जो चित्र है, उसको नजर कीजिए। ये कि डेली रूटीन बना के रखे हैं। होता मेकअप लेते हैं। तो राइट साइड सारा होता है डे एक्टिविटी, और दैट साइड नाइट एक्टिविटी। डे एंड नाइट वर्क उसमें लिखा है। असं 8 स्पोक ह्या लेडीजचं पूर्ण त्याच्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय कारागिरी, किती मस्त कारागिरी केलेली. हाईट अभी 127 फीट है। म्हणजे 127 फूट या मंदिराची पूर्ण हाईट आहे खालून वर. ब्रोकन पार्ट दिखते हैं ये हे ब्रोकन केलेलं ये आहे. लोहा का बीम लगा हुआ, ये है मेन टेम्पल का फाउंडेशन। इतना बच के रहा। मेन टेम्पल का हाइट था 227 फीट। म्हणजे हे मेन टेम्पल होतं हे इथं. मंदिर से हे 100 फूट ब्रोक ज्यादा होता म्हणजे तोडलेलं आहे. हिची हाईट 200 कितना था हाईट? 27. 227 फूट हाईट होती त्या मेन टेम्पलची. ते इंग्रजांनी त्याला तोडलं थोडं. डॅम जे मंदिर हे डॅमेज झालंय, जे तुटलंय, त्याच्यामध्ये मेन मूर्ती होती जी ब्रिटिशांनी इथून काढून नेली तिकडे त्यांच्या इंग्लंडला संग्रहालयात ठेवली. आणि आता ही जी मूर्ती आहे हे अशी सूर्यमूर्ती होती. काय सोबत मूर्ती सूर्यदेवाची दाखवलेले आहे चक्रामध्ये. हमारा भारत में जितना सारा हे मंदिर बना हुआ, G20 तो सभी मंदिर आणि आपल्या इंडियन करन्सीमध्ये जे चलनात नोटा आहे त्या नोटावर ह्या चक्राचा एक इमेज आहे. तो इसमें ओनली किती छान अशी आपल्या रिझर्व्ह बँकेने तिची इमेज काढली. बाकी चक्र तो सब ऐसे चलते हैं। जे सेम जे चक्र आहे सोसाइटी में जो होता है ते सुबक चित्र बनवलेले जे आपल्या जीवनात जे आपण करतो, काय करतो आपण, त्याच्या अशा प्रतिमा त्यांनी तयार केलेल्या आहेत. तर इतक्या सुबक अशा त्याचं कोरीव काम केलेलं बारीक बारीक. म्हणजे सूर्याचे किरण इकडून सूर्याचे किरण येतात तर याच्यावर ह्या वर्तुळावर पडतात. ह्या स्ट्रक्चर याची सावली अशी इकडं पडते. तर इकडं जर पडली तर ही 6 वाजले, इकडे पडली तर इकडे 7 वाजले, 8 वाजले. असं जसं सूर्यवरती जाईल तिची सावली अशी पडत जाईल आणि त्या हिशोबाने किती वाजले ते ह्या वर्तुळावर समजतात. घर का कहानी है, दोनों सासू और बहू है। देख लो, सासू बहू ने कमरे में हाथ दिया, बुढ़ी बुढ़ी हो गया, कमरे में हाथ दिया ना, क्या बुढ़ी का रूप तुम्हाला इंस्टेंटिक ट्युनिंग सास भाऊ म्हणजे त्यांनी सासू आणि भाऊ, कुछ गलत काम कर दिया, सासू आणि भाऊ, सास भाऊ म्हणजे त्यांनी सासू आणि भाऊ, कुछ गलत काम कर दिया, तो सासू गुस्सा है, उसका भी झुके गाय का जानता है, तो बहुत शर्मिंदा राजपूत जैसा पोलाइट हो जाता है। ही सास भाऊची कलाकृती तयार केलेली आहे. त्यांनी घरात कसे कामं केले, काय भांडणं त्यांना हे सगळे त्याचे कलाकृती ते सोबत राहिलेले प्रेमाने एक सोबत. हे खूप आवडलं मला. सुनेनी आणि सासूनी असं राहायला पाहिजे एकदम प्रेमाने. काय कलाकृती.
मंदिर बनवायला याची हे जी कलाकृती केलेली आहे बघा, ही दिसती कलाकृती ते हाती आणि माणसं तिथं तेव्हा त्या काळात हाती आणि माणसाच्या मदतीने असं हे मंदिर तयार करण्यात आलं. एवढे मोठे मोठे दगड वरती नेऊन काय सुबक असं मंदिर. ग्रीन आहे. हे दुपाराचे सूर्यदेव ग्रीन ग्रेनाइटमध्ये तयार केलेले त्यांना. काय सुबक अशी मूर्ती. आता हा एक स्टोन आहे, हा इतका मोठा स्टोन हा कसा आणला असेल इथं. जे तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवलं ते हाती आणि माणसं सगळे कसं ओढत होते जो त्या काळामध्ये त्या स्टोनना असं वरती यांना इथं घडवून याची त्याच्यावर डिझाईन तयार करून तिथं वरती मोठ्या समुद्रावर ठेवण्यात येत होतं. एवढा मोठा स्टोन, काय त्याची हाईट आहे, काय त्याची साईज आहे. खरंच आपली हिस्ट्री ना त्याच्यातून खूप काही शिकायला भेटतं. जबरदस्त. त्याला बनवण्यासाठी जे बारीक बारीक जे दगड आणण्यात आला होता इथं, ह्याचा घोड्याने आणि जेव्हा ते काही सुविधा होत्या त्याला आणण्यासाठी ते बारीक बारीक स्टोन आणून ते मंदिर घडवण्यात आलं. ते बारीक हे सुबक काम करून त्याला एक एक असे जॉईन करून हे असे जॉईन करून पूर्ण त्यांचे ब्लॉक तयार करून याचं मंदिर तयार करण्यात आलं. ब्लॉक एक जॉईन. चार दिशेने 4 सूर्यदेव होते. त्याच्यातले हे संध्याकाळचे सूर्यदेव जे अश्वावर बसलेले, घोड्यावर बसलेले. उत्तर, पूर्व, पश्चिम अशी 4 दिशेला अशा ग्रीन ग्रॅनाइटमध्ये मूर्त्या घडवण्यात आलेल्या आहेत. जबरदस्त. तर एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचा आय रेसर गजू. कसा वाटला आजचा ब्लॉग. आज हा ब्लॉग मी बनवला कोणार्क टेम्पल जे ओडिशामध्ये भुवनेश्वरला जगन्नाथपुरीच्या जवळच आहे. आणि इतका जबरदस्त तिथलचा व्ह्यू, ते खूप मजा आली. आणि नेक्स्ट ब्लॉग जो पार्ट 2 येणार आहे आमचा जगन्नाथपुरीचा जो पार्ट 2 आहे तो लवकरच येणार आहे. तो तुम्ही लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. माझी ID आहे आय रेसर गजू, जी इंस्टाग्रामची ID पण आहे आणि यूट्यूबची ID पण. जय श्रीराम.